25 मिनिटांमध्ये हे तुम्हाला 5 षटकं समाप्त करायचे आहेत. पंच देखील पूर्णपणे सज्ज झालेत या सामन्यासाठी. करुणा कोटियन सर आणि कल्याणी घोरपडे सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लिजन खेळाडू एक काळचे तुम्ही पाहताय, आज पंचांच्या भूमिके मैदानात तुम्ही पाहताय. क्रिकेटचा भरपूर अनुभव त्यांना आहे आणि आज मात्र खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असताना पहिली ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल किरण पाटील, तर दुसऱ्या एंडला असेल प्रदीप खारकर. बॉलिंग मार्कमध्ये वशिनी संघाचा गोलंदाज असेल प्रतीत पाटील. प्रतीत पाटील हा गोलंदाज मात्र पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. पंचाचा सिग्नल येतोय, यावेळी सामन्याला सुरुवात होईल. ग्रीन सिग्नल दिलाय, त्यामुळे पहिला आजच्या दिवसामधला इथे बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय प्रतीत पाटील हा गोलंदाज. समोर फलंदाज आहे तो म्हणजे किरण पाटील, डावखुरी हाताचा हा फलंदाज. तर एका बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडकडे असेल प्रदीप खारकर. पहिलाच बॉल आजच्या दिवसामधला सुरुवात होतोय आजच्या डावाला. प्रतीत पाटील राऊंड विकेट सज्ज होतोय. फुलरलेन बॉल, यावेळेस बॉल उडवायचा होता शॉर्टेक्सच्या कव्हरच्या डोक्यावरून आणि इथे पहिल्या बॉलवरती मात्र विकेट मिळतोय तो म्हणजे प्रतीत पाटील या गोलंदाजाला. विकेट मिळतोय तो म्हणजे चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघाला आणि इथे मात्र 0 धावसंख्येवरती बाद होतोय. किरण थँक्यू सँडी. अप्रतिम संगीत. सुरुवातीला खऱ्या अर्थानं प्रत्येकाला चैतन्याचं वातावरण निर्माण करणं संगीत मात्र इथे सँडी यांच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. विघ्नहर्त्याला साकडं घेतलं गेलं. ही स्पर्धा पूर्णपणे चांगल्या रीतीने पार पाडो हीच आपण गणपतीरायाच्या चरणी ईश्वर चरणी प्रार्थना करूया. पहिला चेंडू आणि पहिल्या बॉलवरती विकेट आणि पुन्हा एकदा डावखुरी हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजे अहिलेश म्हात्रे. स्टायलिश प्लेअर आहे उल्वेस संघाचा. प्रतीतचा यावेळीचा बॉल तुम्ही पाहिला आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग आणि त्यानंतर मात्र लाईन पाहिली पंचांनी या बॉलला मात्र स्क्वेअर घोषित केलंय. अवांतर धाव मिळेल ती म्हणजे इथे आपण पाहिलं तर उल्वेस संघाला आणि या अवांतर धावेनं मात्र उल्वेस संघाचं धावफलक अकाउंट देखील ओपन होताना आपण पाहतोय. सुरुवातीच्या बॉलवरती विकेट आलाय तुम्ही पाहता या ठिकाणी. वशिनी संघासाठी किरण पाटीलला मात्र स्वस्तामध्ये माघारी पाठवलं. तर नंतर मात्र तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू वन डाऊन रिझन मधला खेळाडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडकडे सज्ज होतोय तो म्हणजे अहिलेश म्हात्रे. अकुट टप्प्याचा बॉल यावेळेस बॅकफुटला गेले त्यानंतर मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. अप्रतिम फटका. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका येतोय अहिलेश म्हात्रेच्या बॅटमधून. 4 धावेसाठी हा चौकार. छत्रपती शिवराया माझा करता हिंदुस्थानाचा तयाला करतो आम्ही हा मुजरा मानाचा. छत्रपती शिवाजी महाराजांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. खऱ्या अर्थानं यावेळेस तुम्ही पाहताय अहिलेशनं मात्र पहिला बॉल फेस केला आणि त्यानंतर मात्र खूप स्टायलिश फटका. प्रतीत पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस तुम्ही पाहताय स्लॉक स्वीप करायचा होता, लवकर बॉलला पिक करायचा होता, परंतु कोणत्याही प्रकारचा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. इथे मात्र हा डॉट बॉल कमबॅक करत असताना प्रतीत हा फलंदाज. मागच्या वर्षी देखील वशिनी आणि उल्वे या दोन टीमच्या दरम्यान एक सामना झाला होता. त्या सामन्यामध्ये मात्र वशिनी संघानं पराभूत केलं होतं उल्वे टीमला आणि पुन्हा एकदा हे दोन संघ एकमेकांसमोर या मैदानावरती उभे ठाकलेत. इथे परिस्थिती वेगळी आहे, क्रीडांगण वेगळं आहे, स्पर्धा देखील वेगळी आहे. राऊंड विकेटचा बॉल फुलर लेन. यावेळेस मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटवरती आदळला होता परंतु बॉल चालला होता बॅकवर्ड क्षेत्राकडे. त्यानंतर मात्र डिफेन्स केला बॉलला. दरम्यान आणखीन एक डॉट बॉल. कमबॅक कसं करावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रतीतचं हे षटक. पहिला बॉल विकेट आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर चेंडू. तदनंतर तिसऱ्या बॉलवरती देखील चौकार आला. लगातार 2 चेंडू डॉट फेकलेत प्रतीतनं. आतापर्यंत स्कोर कार्डवरती धावसंख्या जर आपण पाहिली आहे 1 गडी बाद 5 उल्वे संघ. राऊंड विकेट पुन्हा एकदा प्रतीत बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतोय. अकुट टप्प्याचा बॉल. या बॉलला पुल करायचं होतं, फटका फसलाय, एलिव्हेशन नव्हतं आणि आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे उल्वे टीमला. अहिलेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन.
डोंगर बघ किती सुंदर रंगाचा गगरा आई तुझा डोंगर थँक्यू सूरज आमच्या सोबत आहेत आमचे टीजे ऑपरेटर. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू पुल करायचा होता. मी पहिल्यांदा उल्लेख केला सकाळचं सत्र आहे, थोडंसं मॉइश्चरचं प्रमाण खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळेल. हवामान देखील थोडंसं दमट आहे, त्यामुळे नक्कीच ॲडव्हान्टेज मिळेल या मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या टीमला. इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा फलंदाजी करणाऱ्या संघाला करावी लागेल. धावसंख्येचा आलेख हा उंचावत न्यावं लागेल फलंदाजी करत असताना उलवे टीमच्या फलंदाजांना. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय स्वप्नील म्हात्रे. प्रदीप खारकर आणि स्वप्नील म्हात्रे. प्रदीप अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडकडे उभा आहे. जो सलामीला आला होता तो मात्र वाट पाहतोय नक्कीच या षटकामध्ये कधी मला बॉल फेस करायला मिळेल, कारण खूप क्षमता खूप ताकदवर असा हा फलंदाज प्रदीप खारकर मैदानामध्ये तुम्ही पाहताय नॉन स्ट्रायकिंग एंडकडे. स्वप्नील म्हात्रे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आणि खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिला. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू देखील फेकला होता आपण पाहिला प्रतीतनं, आणि त्या बॉलवरती मात्र फसला गेला अहिलेश म्हात्रे हा फलंदाज. पुन्हा एकदा प्रतीत सज्ज होतं. समोर आहे फलंदाज स्वप्नील म्हात्रे. 2 गडी बाद 5 धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवरती. यावेळेस देखील शफल होऊन केल्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. एक चौकार आणि त्यानंतर मात्र एक स्क्वेअर चेंडू. अशा एकूण 5 धावा पहिल्या P1च्या षटकामध्ये खर्च करतोय प्रतीत पाटील हा गोलंदाज. लई बल आलं माझ्या दुबल्या पोरात, लई बल आलं माझ्या दुबल्या पोरात. शिवराया मुलं तुझ्या ना माझ्या घरात, शिवराया मुलं तुझ्या ना माझ्या घरात, शिवराया मुलं तुझ्या ना माझ्या घरात, शिवराया मुलं तुझ्या ना माझ्या घरात. यस थँक्यू. 25 मिनिटाचा अवधी आहे वशिनी संघाकडे, त्यामुळे आपण स्पीडअप करा. विशाल म्हात्रे नवीन गोलंदाज यावेळेस मात्र बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतो. सेकंड ओव्हर P2चं हे षटक असेल. पहिल्या षटकामध्ये मात्र तुम्ही पाहिलं असेल प्रतीत पाटीलनं मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. एक लाजवाब स्पेल टाकला. पहिल्या स्पेलमध्ये मात्र इम्प्रेस केलं आपल्या सर्व समर्थकांना, इम्प्रेस केलं सर्व क्रीडा रसिकांना प्रतीत पाटील या गोलंदाजाने. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय विशाल म्हात्रे. मैदानाची जर आपण परिसीमा पाहिली खूप चांगली आउटफील्ड आहे. या आउटफील्डवरती मात्र तुम्हाला चांगले फटके खेळावे लागतील. त्यानंतर विकेट जर आपण पाहिलं तर पूर्णपणे पाटा विकेट आहे आणि अशा विकेटवरती मात्र फलंदाजांना आपलं 100% डेडिकेशन द्यावं लागेल. यावेळेस विशाल सज्ज होता. पहिलाच बॉल बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे जास्त उसळी घेणारा चेंडू सरळ चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली झाली की शेवट गोड होता असं म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थानं प्रतीतच्या पावलावरती पाऊल ठेवून हा गोलंदाज देखील पहिला चेंडू फेकतोय. डॉट प्रेशर दडपण मात्र उल्वे संघावरती इथे वाढत चाललंय. टॉस खूप इम्पॉर्टंट होता या पहिल्या सामन्यामध्ये. टॉस लागला होता चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी टीमच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण या टीमनं देखील स्वीकारलाय. विशाल पुन्हा एकदा इथे फुलरलेन बॉल. इथे देखील कट करायचा होता. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर वाढत चाललंय उल्वे संघावरती. प्रदीपनं मात्र या षटकामध्ये 2 चेंडू निर्धाव खेळून काढलेत. याच दरम्यान आदरणीय वशिनी नगरीचे एक प्रेमळ व्यक्तिमत्व मेघनाथ पाटील साहेबांना विनंती आहे आपण आमच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय मेघनाथजी पाटील साहेब या आपण मंचावरती आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. विशाल बॉलिंग मार्कवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय जमिनीला घरंगळत. डीपेक्सचा कव्हर रिझन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार हा चौकार. समाज कार्य करीतो दादा न्यारी हाय त्याची यादा हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा हाय फेमस वामन डोंगरी. थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस आणि युवा उद्योजक म्हणून दादाची ओळख आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धांचं आयोजन अप्रतिम. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं असेल ही एक अतिशय मानाची स्पर्धा. बामणडोंगरी गावाच्या सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण इथे पाहतो. या स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि इथे प्रदीपला मात्र 2 चेंडू थांबवले. त्यानंतर मात्र प्रदीपने एक चांगला फटका खेळून काढला. विशालचा हा बॉल फुलर लेनचा होता. इथे मात्र शॉर्ट फाईन लेगला बीट करून बॉल चाललाय डीप मध्ये. पंचांचा निर्णय देखील आमच्यापर्यंत पोहोचेल. इथे तुम्ही पाहता लेग बायच्या स्वरूपात अवांतर चौकार मिळतोय तो म्हणजे उल्वे टीमला. रोशन डाकी महेश दलवी मित्र त्याचे दिलदार ओमकेश गोंधली सतीश म्हात्रे भाया नाईक जोडीदार.
पाठीशी सदा दोस्ती यारी हाय त्याची भारी राहतील पाठीशी सदा हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा हाय फेमस यस थँक्यू. खूप मोठा मित्र परिवार दादांचा आहे. आम्ही नेहमीच पाहतोय सोशल मीडियावरती खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असताना आणि अप्रतिम संगीत या स्पर्धेचं कार्य आता टायटल सॉन्ग आहे दादांवरती लिहिलं गेलंय. डीजे तुमचं देखील कौतुक करावं लागेल. इथे मात्र हा नशिबाचा चौकार आला. अवांतर स्वरूपात हवा आल्या त्या म्हणजे उलवे टीमला. पुन्हा एकदा विशाल राऊंड विकेट. प्रदीपसाठी यावेळेसचा बॉल फटका फसला. इथे मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि तदनंतर मात्र हा सोपा झेल सोडलाय. प्रतीत पाटील कडून ही अपेक्षा नव्हती कारण प्रतीत पाटील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे आणि अशा खेळाडूकडून झालेली ही चूक. या मैदानावरती मात्र या खेळाडूला जीवनदान मिळलंय. येणारं काळ ठरवेल कशा पद्धतीने हा खेळाडू कर्दनकाळ ठरेल वशिनी संघासाठी. प्रदीपकडे खूप क्षमता आहे, ताकद आहे. बऱ्याचशा मैदानात या खेळाडू मात्र चांगली फलंदाजी केल्या. आज मात्र संधी निर्माण झाली या खेळाडूसाठी. धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 2 गडी बाद 14. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मार्गस्थ असताना विशाल म्हात्रे या गोलंदाजाचं राऊंड विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. समोर फलंदाज आहे स्वप्नील म्हात्रे. यावेळीचा बॉल इथे फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी हा आणखीन एक चांगला स्ट्रोक. दर्जेदार षटकार. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान आणि एकमेकांना बोला बोला जय जय हनुमान एकमेकांना बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एकमेकांना बोला बोला जय जय हनुमान एकमेकांना बोला बोला जय जय हनुमान. थँक्यू. यावेळेस मात्र शेवटच्या बॉलवरती येणारा स्वप्नीलच्या बॅटमधून हा षटकार. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 20 धावा. अप्रतिम असं कमबॅक स्वप्नीलनं देखील करून दिलं आपल्या टीमला. थोडासा अडचणीमध्ये होता बॅकफुटवर चाललेला उल्वा संघ. तदनंतर मात्र धावगती वाढवण्याचा प्रयत्न या षटकाराच्या मदतीने होतोय. 20 धावा आल्या स्कोर कार्डवरती. 10.00च्या सरासरीनं मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकामध्ये प्रतीतनं 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं विशाल म्हात्रे या गोलंदाजानं तब्बल 15 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा या इनिंग मधला आपला दुसरा स्पेल टाकण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे प्रतीत पाटील. कमबॅक करावं लागेल. प्रदीप कारकरला जीवनदान मिळालंय आणि या संधीचा त्याला लाभ उठवावा लागेल. चांगली फलंदाजी करावी लागेल टीमसाठी. प्रमुख फलंदाज बाद झाले किरण. त्यानंतर आयलेश देखील बाद झाला. तदनंतर मात्र या सामन्याची जबाबदारी या 2 खेळाडूंना आपल्या खांद्यावरती घेऊन नक्कीच एक चांगलं टार्गेट पहिल्या सत्रामध्ये सेट करावं लागेल. प्रतीत पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुढे आले होते फलंदाज. सरळ बॅटनं मात्र बॉलला ड्राईव्ह केलाय. ऑन साइड मध्ये लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार. दरम्यान सिंगल आली आहे ती म्हणजे उलवे टीमसाठी. या सिंगलने मात्र संघ थोडा पुढे चाललाय. 21 धावा तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील. आजच्या दिवसातील हा पहिला सामना पहिला पूर्वार्ध आपण इथे पाहतोय ज्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपला. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 गडी बाद 21 ही धावसंख्या तुम्हाला धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळेल. स्वप्नील म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. शेवटच्या बॉलवरती षटकार लगावून आपली मनगटी दाखवलीत या खेळाडूनं या फलंदाजाने. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र थोडंसं गती परिवर्तन केलं आणि खूप चांगला चेंडू. प्रतीतचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च या गोलंदाजाने केल्या आणि पुन्हा एकदा आपण पाहतो या षटकामध्ये कमबॅक करून देणार 2 चेंडू फेकले आतापर्यंत प्रतीत पाटील या गोलंदाजाने. एक आगळी वेगळी शैली आहे. व्हेरिएशन दाखवतो आपल्या गोलंदाजीमध्ये आणि चेंडू वळवण्याची ताकद देखील या खेळाडूकडे आहे. या सर्व गोष्टींमुळे मात्र हा गोलंदाज थोडासा प्रभावी ठरतोय आजच्या या सामन्यामध्ये. प्रतीत पाटील. स्वप्नीलसाठी हा बॉल फुलर लेनचा होता. फक्त दिशा दिली आहे. ऑन साइड मध्ये डीप मधला क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील सुंदर. दरम्यान सिंगल आली या बॉलवरती ती म्हणजे उलवे टीमसाठी. या सिंगलने मात्र संघ थोडा पुढे चाललाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 2 गडी बाद 22. नेल्सन आग्रा तुम्ही पाहता स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 22. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ असताना 2 फलंदाज पूर्णपणे खेळपट्टीवरती सेट आहेत. अजूनही बराचसा प्रवास मात्र या दोन्ही खेळाडूंना पूर्ण करायचा आहे या मॅच मध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूरवरून आला आणि या स्पर्धेमधला आजच्या दिवसातला अप्रतिम झेल पकडतोय. आणखीन एक धक्का बसतोय उलवे टीमला. प्रदीप कारकर बॅक टू द पॅव्हिलियन. दुरून आलोय दर्शन घेवाला आई तुझा मिले करू दुरून
यावेळेस मात्र प्रदीपला नक्कीच जीवनदान मिळवतं मागच्या षटकामध्ये आणि प्रतीतनंच कॅच सोडला होता आणि परंतु इथे प्रतीतनं मात्र त्याला बाद केलंय. धावसंख्येमध्ये पहिली धावफलकावरती 22 गडी बाद झाले. 3 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. योगेश मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रतीत स्वप्नीलसाठी हा बॉल होता, ऑनसाइड मध्ये खेळून काढलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहेत, ज्या शतरक्षकानं मात्र मागच्या बॉलवरती चांगला झेल पकडला होता. विशाल ज्यानं सेकंड ओव्हर फेकला होता त्या विशालनं मात्र तो झेल पकडला होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवली आणि डीप मधून मात्र सर्कलच्या आतमध्ये धावून आला होता खेळाडू. दरम्यान या बॉलवरती आल्या सिंगल. टीमची धावसंख्या पण पहिली धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 3 गडी बाद. 23 षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये प्रतीतनं 5 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला विशालनं 15 धावा खर्च केल्या आणि पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये आपल्या टीमसाठी कमबॅक करत असताना प्रतीत पाटील हा गोलंदाज. समोर नवीन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये दाखल होते 5व्या क्रमांकाचा योगेश मात्रे. स्ट्रायकिंग एंडला आलाय गोलंदाज प्रतीत पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेस मात्र एक आगळा वेगळा फटका. बॉल चाललाय सरळ डीप मिड विकेट सीमारेषा पार. बाउंड्रीच्या बाहेर 6 धाब्यासाठी या दणदणीत षटकार. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोया देव येतोया देव येतोया दैवत छत्रपती भक्ती झाली आमची धरती. देव येतोया दैवत छत्रपती भक्ती झाली आमची धरती. थँक्यू डीजे. आपण पाहिला काय फटका खेळलाय मैदानामध्ये योगेश मात्रे. पहिलाच बॉल फेस केला आणि फक्त बॅटचा फेस कोलला आणि चांगला फटका तुम्ही पाहिला असेल. स्वीपच्या पद्धतीने खेळून काढला सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धाब्यासाठी हा षटकार. षटकाराच्या मध्येनं मात्र धावा नक्कीच या ठिकाणी वृद्धिंगत होतील. 29 धावा तुम्हाला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतील 3 षटकांच्या समाप्तीनंतर. गडी बाद झाले 3. अजून या पहिल्या पूर्वार्धामधला 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकामध्ये मात्र आता अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, आक्रमण करावं लागेल उल्बेस संघाला. जो पराभव मागच्या स्पर्धेमध्ये केला होता वशिनी संघानं, त्या पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी आहे उल्बे टीमला मात्र आज या क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा सातत्य टिकवावं लागेल वशिनी संघाला. खूप चांगली गोलंदाजी करत असताना हा खेळाडू आपण पाहिला प्रतीतला, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार आलं. त्यानंतर मात्र पूर्णपणे इकॉनॉमिकल तुम्ही पाहिलं असेल षटक चालू होतं ते मात्र पूर्णपणे डाऊन केलं. षटकाराच्या साह्याने योगेश मात्रे या फलंदाजानं. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय 4थ्या क्रमांकाचा पूजन ठाकूर. उरण पूर्व परिसरामधला हा संघ आहे चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघ. अतिशय मोठी लोकसंख्या असलेलं हे गाव आणि त्या गावचा हा 11 खेळाडूंचा मात्र स्क्वॉड मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. तर एका बाजूने मात्र याच परिसरामधला उल्वा संघ. पहिलाच बॉल पूजन ठाकूर. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील मात्रे. इथे देखील फटका फसलाय, एज लागली आहे. यष्टीरक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. आणखीन एक धक्का बसतो उल्बे टीमला. स्वप्नील मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. महाराष्ट्राचा भगवा झेंडा, महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्यावर. हाती तलवार मुखी जय जयकार, हर हर महादेव. हाती तलवार मुखी जय जयकार, हर हर महादेव. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. खऱ्या अर्थानं स्फूर्तीदायक गीत तुम्हाला इथे ऐकायला मिळेल. डोंबिवलीचा एक युवक तरुण ज्यानं मात्र आपल्या लोकल ट्रेनमध्ये गायलेले हे संगीत आणि खूप त्याला प्रसिद्धी सोशल मीडियावरती मिळाली होती. आंबरे म्हणून ज्या युवकाचं आडनाव होतं आणि खूप चांगलं संगीत त्यानं ऐकवलं होतं. आणि यावेळेस मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय 6व्या क्रमांकाचा सिद्धेश मडवी. नवीन फलंदाज आलाय. स्वप्नील देखील बाद झाला. पहिल्या बॉलवरती मात्र पूजन ठाकूरला सफलता मिळाली, विकेट मिळाली. मोठा फटका खेळायचा होता परंतु मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला मागच्या बॉलवरती. नवीन फलंदाज सिद्धेश मडवी स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना पूजन ठाकूर. चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघाचा हा गोलंदाज. यावेळेस देखील चांगला चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडला थोडासा तुम्ही पाहिलं असेल डीप राहतोय बॉल. सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फुटबॉलचा अभाव या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि खूप चांगलं असं कमबॅक करत असताना हा देखील गोलंदाज पूजन ठाकूर. योगेश मात्र इथे नॉन स्ट्रायकिंग एंड कडून मात्र या खेळाडूला मार्गदर्शन करतोय कशा पद्धतीने बॉल खेळला जायला हवा, त्यामुळे धावा आपल्या टीमला येतील हे देखील मार्गदर्शन त्याच्या माध्यमातून होत असताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर डीपमध्ये सर्व क्षेत्ररक्षक तैनात केलेत. तर या सर्कलच्या आतमध्ये देखील तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. अकुट टप्प्याचा बॉल
यावेळेस मात्र मिड ऑनला बीट केलंय. बॉल चालला डीप मध्ये, एक धाव येईल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि इथे मात्र ही सिंगल धाव आली आणि त्यामुळे खऱ्या तर एंड देखील बदललं या दोन्ही खेळाडूंना आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला येतोय तो म्हणजे योगेश म्हात्रे हा फलंदाज. योगेशला स्ट्राईक मिळणं खूप गरजेचं. योगेशच्या बॅटमधून एक षटकार देखील आपण पाहिला. षटकाराच्या मतीनं वैयक्तिक 6 धावसंख्येचं योगदान या खेळाडून आपल्या टीमला दिलंय. आतापर्यंत उल्बे संघाची धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 4 गडी बाद 30. पूजन ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट. अकूट टप्प्याचा बॉल. योगेशनं मात्र आक्रमण हेच बचाव तंत्र या परिस्थितीनुसार फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक दुसरा षटकार होतोय योगेशच्या बॅटमधून. लाल लाल गुलाल उडतंय डोंगरी लाल लाल गुलाल उडतंय डोंगरी, गो लाल लाल गुलाल उडतंय डोंगरी. माझे एकवीरा आईचे पंक्तीवरी, माझे एकवीरा आईचे दिवलावरी. उडतंय डोंगरावरी, गुलाल उडतंय डोंगरावरी. थँक्यू डीजे. योगेशनं मात्र आपल्या संघाचा कोसळता डाव सावरलाय. अप्रतिम फटकेबाजी. 2 चेंडू फेस केले. 2 चेंडूमध्ये मात्र तुम्ही पाहिलं असेल 600च्या स्ट्राईक रेटनं मात्र या फलंदाजानं 12 धावा आतापर्यंत जमा केल्यात. अप्रतिम फलंदाजी. पूजन ठाकूरचा बॉल. योगेश मात्र आपल्या फेवरेट झोनमध्ये फटके खेळतोय. ऑन साईडमध्ये खूप चांगला फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. पुन्हा एकदा पूजन ठाकूर बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट पूजन ठाकूर. यावेळीचा बॉल चांगला होता. थोडासा मागे टप्पा पाहिला असेल बॉलचा टप्पा पडला. त्यानंतर मात्र बॉल सरळ चाललाय. राईज झाला होता थोडासा. उंची जास्त उचली घेणारा चेंडू सरळ गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल या इनिंग मधला आपण या ठिकाणी पाहतोय. 36 धावा आले धावफलकावरती. गडी 5 झाले 4. अजूनही स्लॉग ओव्हरच्या षटकांचा खेळ बाकी आहे. 4थं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे ते म्हणजे पूजन ठाकूर या गोलंदाजाचा. वेग फार आहे या गोलंदाजाकडे. इथे मात्र वेगानं बीट केलं ते म्हणजे योगेश म्हात्रे या फलंदाजाला. यावेळेस देखील फटका चांगला. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि इथे मात्र आणखीन एक सोपा झेल सुटला गेलाय. या चुका अतिशय महागड्या ठरतील. आपण पाहतोय पुढच्या उत्तरार्धामध्ये मात्र नक्कीच वशिनी संघाला 2 धावा आल्या बॉलवरती. जीवनदान देखील मिळालं स्वप्न नक्कीच या ठिकाणी योगेश म्हात्रे या खेळाडूला. 4 षटकांचा खेळ संपतो आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेर यावेळेस उल्बे संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे 4 गडी बाद 38. मी इथे विनंती करतोय पुढच्या सामन्यासाठी कोंबडभुज टीम आणि उसळ टीमचे कॅप्टन आपण देखील आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधा. जर्सी देखील घेऊन जा. त्यानंतर मात्र इनिंग समाप्त होण्यापूर्वी या ठिकाणी लगेचच टॉस संपन्न होईल. तर 4 षटकांचा खेळ संपला. आपण पाहतो इथे 38 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. येते गाढाण घेऊन आई तुझी मी पायाशी. येते गाढाण घेऊन आई तुझी मी पायाशी. आई आग्र्यांची आई गोंद्यांची एक वीरा माऊली. आई आग्र्यांची आई गोंद्यांची. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक. तर शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे प्रताप म्हात्रे. डेथ ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये मात्र धाबांची लयलूट करावी लागेल. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा. बॉलला केलाय पुल. बॉल चाललाय बाउंड्रीलाईनच्या बाहेर. 6 धाब्यासाठी हा दणदणीत षटकार. थँक्यू सो मच. या स्पर्धेमधला हा 150वा षटकार येतोय. अप्रतिम गुणलेखन या ठिकाणी तुम्ही पाहताय. प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा मात्र आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. गतवर्षी आम्ही पाहिले माथेरान प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांनी गुणलेखन केलं. मोठी स्पर्धा आपण पाहिली खऱ्या अर्थानं बेलापूरच्या क्रीडांगणीमध्ये. त्या स्पर्धेचं देखील गुणलेखन करण्याचा मान उमेश दादांना मिळाला. आज देखील ते आमच्या सोबत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. बिग बॅश लीग मध्ये देखील त्यांनी स्कोरिंग केली आहे. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल आणि या बॉलला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता आणि इथे मात्र नशिबाची साथ. झेल सुटला आणि बॉल चाललाय सरळ बाउंड्रीलाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमा पार हा चौकार. स्वराज्यासाठी लढले माऊले परवान केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केले ही कहाणी त्या राजाची. ही कहाणी त्या राजाची. हे झाला ना कधी होणार नाही एकच राजा शिवाजी. झाला ना कधी होणार
थँक्यू. या षटकामध्ये मात्र पहिल्या 2 बॉलवरती मात्र 10 धावा आल्यात. आतापर्यंत आपण पाहिल्या 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती येतोय यावेळेस उल्बे संघ. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेत आपण पाहतोय फलंदाज यावेळेस सिद्धेश मडवी. इथे मात्र जास्त गतीनं फेकलेला हा बॉल आणि गतीनं बीट केलं या फलंदाजाला. फुलर लेन बॉल होता. मागचे 2 चेंडू आपण पाहिले शॉर्ट ऑफ लेनचे होते आणि त्यानंतर मात्र चांगली फटके आपण पाहिले सिद्धेश मडवीच्या बॅटमधून. आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्जोद प्रताप. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आणि इथे येतोय षटकार उल्वे टीमसाठी आणि या षटकाराच्या मदतीनं मात्र अर्धशतक पूर्ण झालंय उल्वे संघाचं. थँक्यू. सिद्धेशला मिळालेली संधी मिडल ऑर्डरमध्ये येऊन मात्र आपल्या संघासाठी धावा अतिशय खोऱ्यानं जमा करतोय हा खेळाडू. 54 धावा आल्या धावफलकावरती. अतिशय चांगली आणि वाजवी फलंदाजी आपल्या टीमसाठी करत असताना यावेळेस सिद्धेश मडवे आणि एका बाजूने आपण पाहतो योगेश म्हात्रे हा फलंदाज. थोडंसं महागडं षटक तुम्ही पाहता या ठिकाणी डेथ ओव्हरचं. प्रताप म्हात्रे हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आपण या षटकाचं पूर्णपणे विश्लेषण केलं. जेव्हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू फेकले या गोलंदाजाने त्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलं या फलंदाजानं. परंतु टप्पा थोडा पुढे घेतला खोरात टाकला. त्यानंतर मात्र हा फलंदाज देखील थोडासा बीट होताना आपण पाहिलं. 2 चेंडू निर्धाव खेळून काढलेत आणि या पहिल्या इनिंग मधले अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रताप म्हात्रे पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॉलला लाफ केलाय और नक्कीच गोलंदाजच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार हा चौकार. सह्याद्रीच्या कडेकपारी आवाज घुमतो आवाज घुमतो शिवनेरीवरची जाई पोटी शिवाजी आले आज शिवनेरीवरची जाई पोटी शिवाजी आले आज मराठी छावा गनिमी कावा स्वराज्याचा तो ताज आहे स्वराज्याचा तो ताज. थँक्यू सो मच. तर आपण पुढच्या सामन्यासाठी आपण इथे आमंत्रित करूया दिघोडे आणि करावे टीमच्या कॅप्टन्सना. तत्पूर्वी आपण बोलूया आमच्या अतिथी मंचाकडे सन्माननीय पाहुणे ज्यांनी या स्पर्धेला आपलं अमूल्य वेळ दिलाय अमूल्य योगदान दिलंय. वशिनी गावचे आदरणीय मेघनाथजी ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतो आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजकांना आपल्या पवित्र शुभ हस्ते वशिनी गावचे जबरदस्त व्यक्तिमत्व आणि क्रिकेट प्रेमी आदरणीय मेघनाथ ठाकूर यांचा पण इथे या व्यासपीठावरती सन्मान करायचा आहे. चला करावे आणि दिघोडे टीमचे कॅप्टन हे आपण टॉससाठी आज बरेच ठिकाणी स्पर्धांचं आयोजन आहे त्यामुळे बरेचसे संघ स्पर्धांमध्ये व्यस्त आहेत. आदरणीय मेघनाथजी ठाकूर यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातोय. मायेची उपदार शॉल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. वेलकम स्वागत आहे तुमचं या क्रीडा नगरीमध्ये. तर आपण पाहतो पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल 58 धाबा केल्या उल्बे टीमनं आणि 59 धाबांचं एक चांगलं टार्गेट मात्र सेट केलंय या ठिकाणी चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी संघासमोर. या धावांचा पाठलाग कशा रीतीने करेल वशिनी संघाने एका बाजूने धावांचा बचाव कशा पद्धतीने करेल उल्बा संघ याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया ऐकूया एक शायराना आवाज. आमच्या सोबत आहेत राष्ट्रीय भाषेमध्ये प्रभुत्व असणारे आमचे मित्र बाबूशाह मॅन फ्रॉम देवीचा पाडा. थँक्यू सो मच. हेलो हेलो धन्यवाद रोशन सर. तो चलिए सबसे पहले तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत और स्वागत ये भी करना चाहेंगे और जो हमारे मेहमान नवाज यहाँ पर इस मंच के ऊपर तशरीफ रखे हैं संजय शेठ ठाकुर साहब बात करेंगे. एक कैसे इंसान हैं अब उनके इतिहास देख सकते हो. हर साल इस टूर्नामेंट को और जितने भी इस टूर्नामेंट इस साल हुआ है मैं पूरे आयोजनकर्ताओं का तारीफ करना चाहूँगा और उसके साथ साथ जितने भी दर्शक हैं उनका भी तारीफ करना चाहूँगा. सूरज देखिए कई सारे दर्शक ऐसे हैं जो क्रिकेट का पूरी पालन कर रहे हैं इसके बावजूद हम ये टेनिस क्रिकेट इतना अच्छा देख रहे हैं. देखिए कई दर्शक यूट्यूब के माध्यम से इस मैच को देख रहे हैं. वो जानते हैं कोरोना वायरस के कारण महाराष्ट्र नहीं पूरी दुनिया परेशान है और उसके बावजूद जो दर्शकों को पाबंदी है कि मैदान के अंदर दर्शकों की ज़्यादा भीड़ नहीं होना चाहिए और कई दर्शक कई समर्थक देखिए इस मैदान के अंदर हैं और जो दर्शक यूट्यूब पर देख रहे हैं उन्हें भी सैल्यूट करना चाहेंगे. इन्होंने क्रिकेट को जिंदा रखे हैं.
अगर इस तरह के उनका साथ रहा तो फिर आपके सामने इससे बेहतर बेहतर टूर्नामेंट्स आता रहेगा। और आंखों का हाल जैसे फिटिशी लाइव आप देखिए यूट्यूब के माध्यम से पूरी मजा ले सकते हो। और इसके साथ साथ मैंने यही बताया कि हर आयोजनकर्ताओं की तारीफ करना चाहूंगा, खास करके इस टूर्नामेंट में जिस तरह के जान डाले हैं संजय सिंह ठाकुर साहब, उनका भी तहे दिल से स्वागत है। क्योंकि 4-5 साल से इस टूर्नामेंट में हम जुड़ते जा रहे हैं। उमेश सर बात करेंगे, शायद पिछले साल इस टूर्नामेंट में नहीं था, लेकिन इस साल फिर से। और जाएंगे मुकाबला की तरफ एक बार, क्योंकि मैदान के अंदर देखिए खेला जा रहा है सनसनी मुकाबला। और ये मुकाबला देखिए इस मुकाम तक पहुंच गया है जहां फाइटिंग टोटल्स जो इतिहास बता रहा है 50 के ऊपर अगर कोई टीम ऊपर पहुंचती है तो फिर वो फाइटिंग टोटल माना जाता है। आप किसी भी टीम को मुश्किल में डाल सकते हो। और यहां पर कुंडवाल टीम ने 45 रन बचाए इनामपुरी के सामने। और ये इतनी अच्छी रिकॉर्ड से हमारे उमेश भुईर साहब देखे रह देते हुए, क्या कमाल की स्कोरिंग देखिए। और उनकी स्कोरिंग की मेहनत से उन्होंने बिग बॉस पर जाकर इस बार पहुंच गए। इसलिए मैं कहता हूं कि जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले ले ये तेरी अमानत है। ये उनकी मेहनत है। और उनके साथ जितने भी कमेंट्री किए होंगे ना, वो मुझसे बेहतर कह सकते हैं। कई सारे स्कोरर हैं, निश्चित रूप से हम जैसे समय मिलेगा जिक्र मिलेगा रायगढ़ टेनिस क्रिकेट में स्कोरर की बात करते हैं, अपडेट की बात करेंगे। आजकल देखिए कमेंटेटर भी काफी उभर कर आ रहे हैं, उनकी भी तहे दिल से तारीफ करना चाहूंगा। और चलेंगे इस बार मुकाबला की तरफ, क्योंकि थोड़ी सी जो दर्शक यहाँ पर देर से मैदान के ऊपर आए होंगे, यहाँ देर से ऑनलाइन जुड़े होंगे, वो थोड़ी सी बेचैन रहे होंगे कि मैच का कहानी कैसे बना। तो चलेंगे एक बार मैच की कहानी की तरफ। यहाँ पर टॉस जीतने वाली टीम की तरफ चलते हैं फिर से एक बार। जो टॉस है वैष्णवी बनाम उलवा के बीच में टॉस हुआ, जहां पर वैष्णवी टीम ने टॉस जीतने के साथ सीधा गेंदबाजी की फासला लिया। और शुरुआत देखिए कैसा अच्छा रहा। पहली मिनट्री पावर प्ले में प्रतीक पाटिल ने 5 रन खर्च किए और जिसमें 2 सफलता हासिल किए। और उसके बाद दूसरा ओवर थोड़ा सा महंगा रहा, उसके बाद तीसरा चौथा ओवर आसान रहा, लेकिन अंतिम ओवर से कहते ना स्लो ओवर में हमेशा आक्रामक की सोच रहती है। और देखिए वैष्णवी टीम की बात करेंगे, उनको शुभकामना यहाँ से आते हुए। कई सारे उनके कहते हैं किसी टीम मैदान के ऊपर होती है तो उनके समर्थक मैदान के अंदर भी रहते हैं और दूर से भी मैच का आनंद लेते हैं, टीम को सपोर्ट करते हैं। जिसमें देखिए जीवन गावन साहब बात करेंगे, वैष्णवी सरपंच, और उनके साथ साथ बात करेंगे अविनाश गावन सर, बात करेंगे आवरे गांव के। और ये देखिए शुभकामना इस टूर्नामेंट को देने के साथ साथ अपनी टीम को भी देते हुए। और हमारे खास मित्र अविनाश गावन, उनका भी तहे दिल से स्वागत है। और जितने भी दर्शक चलते इस बार मुकाबला की तरफ। टारगेट की बात करेंगे, देखिए टारगेट यहाँ पर बात करेंगे 59 रनों की टारगेट से। और कहते हैं ना रात को फूलों को भी पता नहीं होता है, सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है। तो ये मैच कहां पहुंचेगा ये कहना मुश्किल है। सुबह का समय है, कहते हैं ना सुबह सुबह लोग वड़ा पाव खाना पसंद करते हैं, तो मैच जितना भी पसंद करते हैं। और पहली गेंद लेट कट हवा में था। इस तरह की कैचेस मेरे हिसाब से लेना चाहिए। उमेश सर देखिए आपको अगर पूरी टूर्नामेंट जितना है ना, गेंदबाजी के साथ फील्डिंग ये भी बेहतर होना चाहिए। क्योंकि हमेशा शायद मैं कहूंगा थोड़ा सा वैष्णवी टीम ने यहाँ पर गलती की है, कुछ तरह के कैच छोड़े और जिसका कीमत तो चुकाना होगा। दोनों सलामी बल्लेबाजी की बात करेंगे तो यहां से और ये चलिए बात करेंगे दूसरा गेंद। और ये विकेट में काफी जान है। मिश्र बात करेंगे, देखिए गेंद बल्लेबाज के लिए भी जितना आसान है और गेंदबाज के लिए भी उतना मुश्किल काम नहीं है। अगर आप सटीक लाइन लेंथ ये पकड़ना आपको जरूरी है। सपाट विकेट है, अगर आप हल्की सी चूक हुई तो फिर उसका खामियाबी आपको भुगतना पड़ेगा। देखिए यहाँ पर अच्छी लाइंस, गुडनेस लाइन में यहाँ पर गेंद किया और बल्लेबाज ने पहले इरादा बनाया था बड़ा शॉट खेलने का। जैसे देखा गति नहीं है गेंद में, हल्के हाथों से खेल दिया गेंद को। मिडन तैनात था लेकिन गेंद जाके शॉर्ट स्लिम मिडन तक फील्डर ने गेंद को लिया और तब तक दोनों बल्लेबाज के पास मौका था 1 रन लेने का। ये अच्छी सोच है, भलाई बड़ा शॉट ना मिले लेकिन अगर विकेट यहाँ पर बचे रहे तो फिर आने वाली ओवर में बड़ा शॉट आप खेल सकते हो। अगर शुरुआत में विकेट गिरा और ये चलिए भाई शुरुआत की बात कर रहा था और AK-47 का कर दिया इस्तेमाल 6 रन। और ये चलिए भाई यहाँ पर बड़ा शॉट देखिए छक्का आता हुआ और ये अच्छे बल्लेबाज का निशानी है। इसके बाद जो मैच है देगोड़े कराओ के बीच में दोनों टीम के कप्तान से गुजारिश टॉस के लिए आइए। हमारे खास मित्र देखिए सुमित नायक यहाँ पर आ चुके हैं, तहे दिल से उनका स्वागत है। और यहाँ पर चलिए बड़ी अच्छी गेंद था, यहाँ पर पूरी तरह से चारों खाना चीत हुए
और टीम का स्कोर देखिए बात करेंगे ना, यहाँ पर रुका है 8 के घरों के ऊपर। गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज अश्वित खारकर बात करेंगे। और इस बार देखिए गति, चेंज ऑफ द पेस, गति से बीट करना चाहते थे, लेकिन बल्लेबाज से तारीफ करना चाहूंगा यहाँ पर नीतीश मात्रे। देखिए एक छक्के दागे, पहले सिंगल से शुरुआत की, उसके बाद 2 गेंद के बाद मुकाबला में थोड़ी सी मैं कहूंगा यहाँ पर से गेंदबाज वापसी करते हुए अंतिम 2 गेंद के ऊपर और बगैर किसी नुकसान से पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ 8 रन, यानी मैच में आएगा और मजा। मनान दिलदार हाय दिलवाला, स्वभाव साधा भोळा, मनाने दिलदार हाय दिलवाला, स्वभाव हाय लई भोला, दादा बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये, दादा बसलाय माझ्या मनामध्ये. संजय ठाकूर बामन डोंगरीचा हाय फेमस धन्यवाद. मध्ये. संजय ठाकूर बामन ये देखिए टाइटल संघ इस टूर्नामेंट की बात करें। चलिए टीम मीटिंग थोड़ा कम लीजिए, इकट्ठा हो गए और उमेश सर कहते हैं ना, जुड़ गए तो शेर भी घबराएगा और टूट गए तो गिदड़ भी सताएगा। और यहां पर देखिए सभी खिलाड़ी जुड़ गए, यानी कुछ यहां पर शॉर्ट मीटिंग लिया गया, तो ये होना जरूरी है। ऐसा नहीं कि मैदान के अंदर, मैदान के बाहर भी ये रहना जरूरी है। आजकल देखिए काफी गांव में हम देखते हैं 1 2 3 4 ये टीम बन रही है, इसमें कोई बुराई बात नहीं है, हर चीज को मौका मिलना चाहिए, लेकिन एक दूसरे के साथ दोस्ती भावना ये अच्छी होनी चाहिए। इसलिए तो मैं कहा दोस्तों, जुड़ गए तो शेर भी घबराएगा, अगर टूट गए तो गिदड़ भी सताएगा। सुबिन नायक जी तहे दिल से स्वागत है। तो चलेंगे मुकाबला की तरफ। यहां पर अभी भी देखिए 24 गेंद बचा है और इसके बाद देखिए अभी तक रिकॉर्ड इतिहास 2 दिन का। और ये चले ग्लांस किया गेंद को, शॉर्ट स्क्वायर लेग को वेट किया, गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर और देता हुआ चौका। शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेताला भला, साऱ्यांची साथ हाय त्याला, म्हणून दादा नवाला आला, आहे मनाने साधा. चलिए यहाँ पर दिगुड़े टीम के कप्तान आ चुके हैं सूरज पाटिल, तो इसके साथ साथ करावई टीम के कप्तान से गुजारिश करना चाहेंगे। और ये चलिए व्हाट अ शॉट, नो फील्डर नो चांस, पॉइंट बाउंड्री लाइन फॉर रन। तो चलिए यहाँ पर देखिए क्या कमाल की बल्लेबाजी हो रही है, नजरें जमी और उसके बाद नजरों का इस्तेमाल थोड़ी सी यहाँ पर आईलेस मात्रे महंगे साबित होते हुए। किरण पाटिल देखिए हमारे खास मित्र, एक अच्छी कमेंटेटर हैं, उनका तहे दिल से स्वागत है। और इस मैच में उन्होंने निराश की बल्लेबाजी से, देखते हैं गेंदबाजी में, और यहाँ पर देखिए खिलवाड़ करते हुए गेंदबाज से कैसे रोका जाए इस बल्लेबाज को, लेकिन देकर गया इस ओवर में और एक चौका। ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला. ओढ लागली मला ग मावले, ओढ लागली मला. और ये चलिए भाई बात करेंगे ना इस टूर्नामेंट का, ये 8वां हैट्रिक चौका, क्या कमाल की स्कोरिंग के काम करते हुए हमारे उमेश जी, तहे दिल से आपका भी तारीफ करना चाहूंगा। मजा आ जाएगा इस तरह की अगर अपडेट मिलता रहेगा ना दर्शकों को, तो काफी मजा आएगा। देखिए अंतर्राष्ट्रीय में भी हम इस तरह के अपडेट देखते नहीं हैं, लेकिन उससे भी कभी कभी बेहतर देखते हैं, लेकिन जो ग्रामीण टेनिस क्रिकेट में जो देखने को मिला है लाजवाब। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 20 रन। और देखिए हैट्रिक चौका दागने के बाद हौसला बुलंद, लेकिन आईलेस मात्रे शायद पलटवार करने की कोशिश करेंगे, क्योंकि ये बंदा बड़ा लाजवाब है, वापसी करने का ताकत रखता है। रिवॉर्ड शॉट का इस्तेमाल, और उमेश सर मुझे ये समझ में नहीं आया, जब सीधे बल्ले से 3 चौका आया, लेकिन किस्मत भी देखिए बहादुर के साथ, और एक चौका शायद मेरे हिसाब से बल्ला से आ गया, कुछ बल्ला लगा, लगता है सहारा अंपायर की तरफ से नहीं, इसका मतलब बल्ले से चौका आया। चलिए कहते हैं ना किस्मत भी बहादुर के साथ, और यहां पर कैसे रोका जाए इन बल्लेबाज को। और इस बार ये देखिए भाई, इसे कहते हैं खुद के पैर के ऊपर कुराड़ी मार देने वाली बात, और इससे निराश दिन में कहूंगा हो ही नहीं सकता है। अगर मैच बचा लिए तो इससे निराश नहीं रहेंगे, अगर मैच नहीं बचा पाए तो फिर ये कहानी घूमती फिरती रहेगी इस टूर्नामेंट में। धन्यवाद। धन्यवाद उमेश
उमेश सर, अगर हम जाके नितेश मात्रे से पूछें क्या हो गया मैदान के अंदर, और वो तो यही बताएंगे भाई हमें अपनों ने लूटा, कहां गैरों में दम था। और देखिए खुद के बल्लेबाजों ने सीधा बल्ले से ऐसा होता रहता है। अब क्रिकेट में हमें देखने को मिलता है, इसलिए तो कहते हैं क्रिकेट में जो सोचते नहीं हो ना वही हो जाता है अक्सर। हमारे शेंडी देखिए, बात करेंगे डीजे। 2013 में मैंने उनके माइक्रोफोन पकड़ा था, क्या पता था ये 2020 तक वो माइक्रोफोन। मैं तो कहता हूं अगर किसी कमेंटेटर को कमेंट्री शुरू करना है ना, आप शेंडी की डीजे साउंड से शुरू कीजिए, बड़ी लौकी हैं। चलिए चलेंगे फिर इस बार मुकाबले की तरफ। रोशन जी ताराज हमारे साथ हैं, सागर माडोकर सर जुड़ जाएंगे कुछ समय के बाद। थोड़ी सी राहत की सांस, और ये देखिए भाई ये क्या हो गया। इसलिए तो कहते हैं ना जमाना डालडा घी का है, असली नहीं तो कभी कभी नकली भी चलता है। और टूर्नामेंट का देखिए पहला छक्का रिवर्स शॉट के साथ। सैता पाकाच महिन्याला माझी आईची कारल्याला, सैता पाकाच महिन्याला माझी आईची कारल्याला, भक्त जमलन गो आरतीला या कारल्याची डोंगराला, भक्त जमलन गो आरतीला या कारल्याची डोंगराला, भक्त जमलन गो आरतीला या कारल्याची डोंगराला। और ये चलिए बल्लेबाज बात करेंगे जीवित मात्रे, एक मुलेखंड के जीवित मात्रे। ये देखिए वैष्णवी के जीवित मात्रे, यानी एक ही इलाके के हैं, उरन के हैं, लेकिन से ये बड़े खतरनाक हैं। ये भी बता रहे हैं हम किसी से कम नहीं, यानी बतौर सलामी बल्लेबाज। और क्या भरोसा दिखाया यहाँ पर, अपने साथी बल्लेबाज को डगआउट का रास्ता तो दिखाया, लेकिन उसके साथ बताया भाई कोई बात नहीं हम हैं। स्कोर को देखिए पहुंचा दिया 30 के ऊपर। तो यहाँ पर बात करेंगे 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। रोशन सर यहाँ पर 2 ओवर में 30 रन बना है, लेकिन वैष्णवी टीम को ये नहीं सोचना चाहिए कि मुकाबला हम करीब पहुंच गए जीतने के लिए। उमेश सर कभी कभी ऐसा क्या होता है, कहते हैं ना भैंस ने अगर जियो का सिम खाया तो ये मत सोचे कि अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है अनलिमिटेड गोबरी भी दे सकती है। तो भलाई उलवा टीम ने यहां पर 30 रन खाया है, तो ये मत सोचे कि मुकाबला हार गए, हो सकता है तीसरा ओवर में पलटवार भी हो सकता है। यही तो क्रिकेट का दस्तूर है, यही तो क्रिकेट का दस्तूर है। गेंद और रनों के बीच में थोड़ा सा जिक्र करना होगा। देखिए 18 गेंद 29 रन है, और ये ओवर मैं कहूंगा सबसे बड़ा ओवर, खास करके ये ओवर बड़ा ओवर। यहां पर नीलकंठेश्वर उलवा टीम के लिए मैं कहूंगा ये ओवर बहुत बड़ा ओवर है। वापसी करना है तो आपको इसी ओवर में करना होगा, अगर इस ओवर में नहीं कर पाए तो फिर मुश्किल हो जाएगा। नए बल्लेबाज प्रतीक पाटिल से, और ये देखिए हवा में गेंद, क्या फील्डर पहुंच पाएंगे। ये देखिए इस तरह की कैचेस लेना चाहिए। कहते हैं ना शेर के पूंछ पे अगर पैर मारोगे तो पप्पी नहीं सीधा झप्पी मिलेगा, और इस तरह की कैच छोड़ोगे तो फिर मैच भी छूट जाएगा। तो इस तरह की कैचेस लेना चाहिए। इसलिए कहते हैं ना सुबह सुबह उठकर थोड़ा सा जॉगिंग ये थोड़ा कर लेनी चाहिए। और आप देर उठो फिर देर मैदान के पर जाओ, फिर तो जो फिटनेस की बात करेंगे ना वो कहीं ना कहीं कमी दिखेगा। आप थोड़ा टीवी पर भी जाकर देख लीजिए, सर रविंद्र जडेजा, विराट कोहली, फिटनेस की बात करेंगे तो। और इस बार देखिए जीवनदान मिला और उसके ऊपर बड़ा शॉट खेले हैं, लेकिन एलिस मात्रे सीधा गेंद के नीचे। और जब तक गेंद को रोकते तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ 1 रन हासिल करते हुए, छोड़ बदलते हुए। और ये भी बल्लेबाज का अच्छा सोच है। रोशन सर कहते हैं ना बड़े नौकर बनने से बेहतर छोटे से मालिक बन जाओ। बड़ा शॉट खेलने से बेहतर कभी कभी सिंगल डबल भी ले लो, विकेट भी जिंदा रहेगा और समय भी आपके पास है इस मुकाबला को पूरी तरह से। और इस बार देखिए उड़ाया गेंद को, हवा में गेंद झलक 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 दिखला जा 6 रन। और ये चलिए भाई यहां पर किस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं उमेश सर। यहां जो रनआउट कराए थे ना नितेश मात्रे को, और कहते हैं ना भूखा शेर। चलिए टॉस के लिए यहां से फिर से एक बार करावल टीम के कप्तान से गुजारिश करना चाहेंगे, क्योंकि दिगोड़े टीम के कप्तान से यहां पर उपस्थित हैं, क्योंकि पहला मैच देखिए काफी जल्दी शुरू हो चुका है और दूसरा मैच इसका इंतजार हो रहा है, क्योंकि बगैर टॉस से मुकाबला नहीं शुरू कर सकते।
और हम बात करें देखिए ये बल्लेबाजी यानी जीवित मात्रे देखिए किस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं। भलाई मैं कहूंगा नीतीश का विकेट्स गिरा, लेकिन उसके बावजूद भी इस बार देखिए गेंद की लाइन थोड़ा सा कमी, गति में मिश्रण किया और जगह देखकर गैप देखकर खेला इस गेंद को, और गेंद को रुका गया लेकिन सिर्फ बल्लेबाज को 2 रन से नहीं। और इस 2 रन की मदद से टीम का स्कोर देखते हैं एक बार कहां पहुंच गया जाकर 41 के घर के ऊपर। उमेश सर कहते हैं ना, भूखा शेर हमला कर सकता है लेकिन जख्मी शेर तबाही मचा देता है, और ये शेर जख्मी है क्योंकि जब अपने साथी बल्लेबाज को वहां पर रनआउट के रूप में उसने देखा खुद की आंखों से, खुद बल्लेबाजी किया सीधा गेंदबाज की, और इस बार देखिए जगह बनाकर ऑफ साइड पर खेलना चाहते थे। अच्छी अंपायरिंग देखिए, वाइड का इजाफा जिक्र करेंगे अंपायरिंग के बारे में, लेकिन सेम मैच देखिए इतना क्रूशियल मोमेंट पे है और जहां से में गेंद रनों के बारे में ज्यादा जिक्र करना होगा। देखिए जीबीद 31 पर बल्लेबाजी कर रहे हैं लेकिन अभी भी 17 का जरूरत है। हल्के हाथों से गेंद को खेले, अच्छी सोच है। हाइयों में ट्रैफिक है तो भाई गली के रास्ते से निकल जाइए। पहला रन आसानी के साथ, दूसरे के लिए जाना चाहेंगे और यहां पर दूसरा रन नहीं। और मेरे हिसाब से थोड़ी सी यहां पर गेंदबाजी को सोच बदलना होगा और फील्डिंग थोड़ा सा और अटैकिंग दिखाना होगा उमेश सर, अगर इस मैच को बचाना है तो। हॅलो, एक विशेष सूचना करावे टीमच्या संघनायकाला आणि दिगोरे टीमच्या संघनायकाला, हे षटक समाप्त होण्यापूर्वी आपले संघनायक इथे अवेलेबल झाले नाही आहेत तर तुमच्या टीमला मात्र या ठिकाणी पॅनलाइज केलं जाईल, ही सूचना मात्र आमच्या आयोजन कमिटीकडून आली आहे। आणि करावे टीमचे संघनायक देखील इथे पोहोचलेत। या आपण यस पुन्हा एकदा आपण बोलूया बाबूशाकडे। चलिए यहाँ पर शायद दिगोड़े टीम यहाँ पर उपस्थित हैं, लेकिन करावे टीम के कप्तान से उन्हें उपस्थित दिखाना होगा, और इसलिए तो उमेश सर हम कह रहे हैं कि सांप तो यूं ही बदनाम है, इंसान तो आजकल इंसान को डस रहे हैं, और इंसान तो इंसान का रास्ता काटते हैं। लेकिन यहाँ पर देखते हैं रास्ता दोनों के लिए साफ है, लेकिन थोड़ा सा नीलकंठ से उल्वा टीम के लिए मुश्किल काम है क्योंकि 12 गेंद के ऊपर 12 रन बचाना, और ये जो सपाट विकेट से ये बता रहे कड़ा मुश्किल काम है। लेकिन क्रिकेट का इतिहास बता रहा है कुछ भी हो सकता है। मैदान के अंदर थोड़ा सा ट्रिक्स लेकर जाइए, पानी का थोड़ा इंतजार हो रहा है दोनों बल्लेबाज के बीच में, और क्या कमाल के इनिंग्स भी खेले। और ये जो पानी जा रही है ना इस बीच में, ये जो शॉर्ट टीम मीटिंग है ना, ये काफी कुछ बता कर जाएगा नीलकंठ से उल्वा टीम के लिए, और मेरे हिसाब से इतना दबाव नहीं रहेगा शायद। ये तो पानी तो मैं कहूंगा यहाँ पर किंगफिशर के जैसे लगेगा शायद इन दोनों बल्लेबाज को, और इतनी अच्छी स्थिति में 12 गेंद के ऊपर 12 की जरूरत है। लेकिन हम चलेंगे यहाँ पर डीजे मास्टर सूरज, उनकी तरफ थोड़ा चलते हैं। समाज कार्य करी तो दादा, न्यारी हाय त्याची यादा। समाज कार्य करी तो दादा, न्यारी हाय त्याची यादा। हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा, हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा, हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा, हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा। हॅलो, थँक्यू डीजे। तर मी सन्माननीय कैलास भोपी साहेबांना इथे विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकी होईल। दिघोडे आणि एका बाजूला असेल करावे संघ, या दोन टीमच्या दरम्यान हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होतोय। दोन टीमचे संघनायक इथे अवेलेबल झाले। दोन्ही टीमला मात्र आमच्या आयोजन कमिटीकडून शुभेच्छा असतील। आजच्या दिवसामधला हा तिसरा सामना होता, परंतु वेळाअभावी इथे हा दुसरा सामना खेळला जातोय। या टीम मधला जो विजेता संघ असेल, जो चालू सामना आहे, तो संघ मात्र उसरले आणि कुंभडभुजे त्या टीम मधला विजेता संघासोबत दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळेल याची नोंद आपण घ्यायची आहे। आणि टॉस लागला या ठिकाणी दिघोडा टीमच्या बाजूने। लगेचच आपण पुढच्या सत्राकडे बोलूया, पुन्हा एकदा बाबूशाकडे। चलिए धन्यवाद रोशन सर, आपने सही फरमाया कि लॉर्ड्स के हिसाब से देखा जाए तो तीसरा मैच है, लेकिन से कुछ टीमों का कहानी भी देखना पड़ता है, समय एडजस्ट करना पड़ता है। और यहाँ पर देखिए मैंने ये बात बताया कि नीलकंठ से उल्वा टीम को कहीं ना कहीं आखिरी उम्मीद इस ओवर में, चाहे ये ओवर उनके लिए मैच बचाकर तो जाना मैं कहूँगा थोड़ा मुश्किल काम है, उसके लिए काफी पसीना बहाना होगा। लेकिन से थोड़ा सा मैं कहूँगा वेस्ट इंडीज टीम चाहेंगे तो इस मुकाबला में जीत के करीब पहुंच सकते हैं, लेकिन क्या यहाँ पर जल्दबाजी करेंगे या और इंतजार करेंगे, और क्या दिमाग से बल्लेबाजी कर रहे हैं। मैं तो जीवित मात्रे का आज जमकर तारीफ करूंगा, मुकाबला हारे या जीते। और थोड़ा सा उल्वा टीम का भी तारीफ करना चाहूंगा, जो नीचे आकर बल्लेबाजी की थी ना सिद्धेश, और वो इनिंग कहीं ना कहीं अभी तक मुकाबला में जिंदा रखा है। और ये देखिए घूमी 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 गेंद घुमा चक्रव्यूह के जैसे और देकर गया चौका। स्वैग से करेंगे सबका स्वागत। Y'all ready to bring the riff back?
और ये चलिए, और उमेश सर मैं यहाँ तारीफ करना चाहूंगा जीवित महात्रे का, इसलिए तारीफ करना चाहूंगा, चौके दागे यहाँ पर प्रतीत पाटिल, लेकिन तारीफ होगी जीवित की, क्योंकि जीवित ने देखिए खेल काफी खूब बढ़िया खेल गए, लेकिन अभी यहाँ पर प्रतीत पाटिल को बोल रहे हैं कि आप यहाँ से खेलिए, और ये एक बड़े बल्लेबाज का निशान है निश्चित रूप से। और ये देखिए उस बल्लेबाज ने क्या किया, जैसे बंदूक से निकलती है गोली, इचका, 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 ठोक दीजिए। और जीवित ने क्या दिमाग का यहाँ पर इस्तेमाल कर रहे हैं, साथ ही बल्लेबाज को भी खिला रहे हैं, खुद भी खेल रहे हैं, लेकिन चीज से यहाँ पर काफी नजदीक हैं, लेकिन क्या यहाँ पर ये गेंद और ये कैच के साथ मैच भी निकल गया। चलिए मुकाबला समाप्त हो गया यहाँ पर जीत। और जीवित महात्रे आपने क्या इनिंग्स खेला, मैन ऑफ द मैच की तरफ जाएंगे मेरे हिसाब से तो, लेकिन देखिए कैसा ओवर में है, फिर भी जीवित को दोगे भी चलेगा, नहीं खेला ना, लेकिन जो पेश, लेकिन इसको भी देगा चलेगा, उसको मतलब इनिंग में उसने अच्छा खेला पूरा, इसको देंगे।